काल धनंजय मुंडे साहेब अगदी घडा बोलले, त्यांना स्वास्थ्य मिळालं, त्यांची तब्येत बरी झाली, त्याबद्दलही मी त्यांना शुभेच्छा देईन। आणि मग आता ह्या प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली पाहिजे। ही जी समाजातली फार मोठी यादी आहे, ही मी फक्त नावं जी घेतलेत ना, ही फक्त बोटावर मोजण्याची नावं आहेत। हजारो कुटुंब आहेत, हे हजारो कुटुंब या लोकांनी अन्याय करून उद्ध्वस्त केले आहेत, ते वंजारी समाजाचे। आणि मग त्यावेळेला जात का बदनाम नाही झाली? 22 महिन्यापासून बापू आंधळ्यांच्या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत, सॉरी महादेव मुंडेंच्या, त्यावेळेला जात बदनाम होत नाही? तुमच्या घरापासून 400 मीटरवरती महादेव मुंडेंचं घर आहे, तुम्ही भेटायला जात नाही? बापू आंधळेचा खून होतो, बापू आंधळेच्या कुटुंबाचं साधं साक्ष सुद्धा त्या प्रकरणात नाही। गोट्या गित्तेसारख्या दारुड्या सोट्या माणसाच्या फिर्यादीवरती तुम्ही बबन भाऊ गीतेंना आरोपी करता, आणि बाळा बांगर सारखा 24 तास त्याच्या गाडीमध्ये असणारा माणूस ज्या वेळेला सांगतोय की हा खून वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाने केलाय, आणि पोलीस म्हणतात की आम्हाला सत्यता तपासावी लागेल, आमच्यावरती गुन्हे करताना सत्यता तपासायची गरज नाही, पण तू वाल्मिक कराडवरती जर गुन्हा दाखल करायचा म्हणला तर ही सत्यता तपासावी लागते। कावत साहेबांना माझं आव्हान आहे, आपण अतिशय चांगले अधिकारी आहात, आपल्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम झालं, आणि या प्रकरणामध्ये आपण खोलात जावं। हा जो परळीमध्ये जो बिहारच्या पलीकडचा जो प्रकार चालू आहे, बिहारच्या पलीकडचा, बिहार तरी खूप कमी आहे तिथे, अनेक महादेव मुंडे बापू आंधळे परळीच्या मातीमध्ये गाडले गेलेले, आणखी काही खून आहेत त्याच्यामध्ये। एकदा महादेव मुंडेमध्ये आरोपी अटक होत्यात, ते लोक सुद्धा समोर यायला तयार आहे। आणि मग ही जी माती बदनाम झाली, हा जो जिल्हा बदनाम झालाय, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, हा तुमच्यामुळे बदनाम झालाय, तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला। तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय, तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचंय, तुम्ही काल काहीतरी शेरोशायरी केली, आणि त्या शेरोशायरीमध्ये तुम्ही सांगितलं की काय मी गुनाह न करके बहुत कुछ मैंने सहा है। आपलं मी बसल्या बसल्या मलाही एक शेरोशायरी आठवली, तू गलत भी है तू कातिल भी है, तू गलत भी है तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है। तू गलत भी है तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है। आज तुझे मिल रही है क्लीन चिट, आज तुझे मिल रही है क्लीन चिट, किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है। आज तुझे मिल रही है क्लीन चिट, किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है, सब्र कर मेरे दोस्त, कल बारी हमारी। धन्यवाद। ज्या पद्धतीने बापू आंधळे असतील, महादेव गीते असतील, यांची हत्या झाली, महादेव मुंडे असतील यांची हत्या झाली, त्या पद्धतीने तुमची देखील हत्या होणार होती असं बाकी वर्तवलेलं आहे। काय प्रकार होता, कोण तुमची हत्या करणार होती? वाल्मिक कराडनी बीड मधल्या अनेकांना माझी हत्या करण्यासाठी, माझे हातपाय तोडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या होत्या। त्याच्यामध्ये सनी आठवले जे आहेत, त्या सनी आठवलेंना त्यांनी बोलवून घेऊन सांगितलं की शिवराज बांगरचा गेम करायचा। सनी म्हणला आम्ही एका ताटात जेवलोय, मी काही गुन्हेगार नाही आणि मी शिवराज बांगरला मारू शकत नाही, तो व्यक्ती माझ्या संबंधातला आहे। आणि त्याच रागापोटी सनी आठवले आणि त्यांच्या भावावरती मोकक्याची कारवाई केली। सनी आठवले ज्या वेळेला बाहेर येतील त्यावेळेला ते पुराव्यानिशी तुमच्या समोर येतील की वाल्मिक कराडनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती का नव्हती। त्याच्यानंतर गावाकडे माझं एक हॉटेल होतं, त्या हॉटेलवरती हल्ला केला, त्यातले सगळे आरोपी मी फोटो देतो, हे वाल्मिक कराडच्या फोटोतले आहेत। माझ्या कुकला मारलं, माझं कुटुंब हॉटेल चालवायचं, मी चालवायचं नाही, त्या कुकला मारलं, 40-42 टाके, एकही आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी अटक केली, एक आरोपी अटक केला, बाकी कोणालाही अटक केलं। माझं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाहेरच्या महिला आणायच्या, अनेक पोलिसांनी येऊन रेकी केली तिथे। आता इन्स्टिट्यूट माझं ब्युटी आणि वेलनेसचं इन्स्टिट्यूट होतं, आम्ही तिथं लोकांना शिकवायचं काम करायचो। सगळे दरवाजे बिना दरवाजे असलेलं इन्स्टिट्यूट तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय। अनेक पोलिसांनी येऊन रेकी केली, इथं काही करता येईल का, इथं काही बघता येईल का, मी त्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा देईल जे माझ्या सुद्धा जवळचे। अनेक लोकांनी येऊन रेकी केली, आणि मग शेवटी यांचं असं ठरलं की बाहेरच्या मुली आणायच्या, त्या सर्व्हिससाठी किंवा शिकण्यासाठी आतमध्ये पाठवायच्या, पोलिसांची रेड घडून आणायची, आणि या मुलीकडून शिवराज बांगर आणि त्याची पत्नी हे वेश्या व्यवसाय करून घेत होते, अशी केस माझ्या कुटुंबावर करायची। हे मला जेव्हा बाळा बांगर यांनी सांगितलं, मी त्याच वेळेला ते इन्स्टिट्यूट विकून टाकण्याचा निर्णय घेतला, म्हणजे व्यवसायातून बाहेर पडलो। म्हणजे यांनी लोकांना उद्ध्वस्त केलेलं, यांनी कुणालाही सोडलेलं नाही, आणि जात हा तर विशेष त्यांच्याकडनं हो। पहिल्यांदा ते संतोष अण्णांच्या विषयात पडले, मराठा समाजाच्या नादी लागले, आणि हे सगळं बाहेर आलं। संतोष अण्णांची हत्या झाली, आभाळा एवढं दुःख आहे, पण तो संतोष अण्णांची हत्या झाली नसती आणि हे लोक जर जेलमध्ये गेले नसते तर रांग लावून यांनी लोक मारले असते। या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात तुम्ही, आणि हा जो पाडा आहे तो देखील मांडणार आहात, पण या अगोदर तुम्ही अशी दाद मागण्यासाठी कुठपर्यंत गेलेला होता, आणि तशी काही तक्रार वगैरे कुठपर्यंत केली? मी त्याच्यामध्ये हे बघा, हे गृहमंत्री साहेबांना दिलेली माझी तक्रार आहे। गृहमंत्री साहेबांना मी पोलीस आयुक्ताकडे गेलो होतो,
मी सगळ्याकडे गेलो. ज्यावेळेला 2024ला माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि मग मी हारलो या सगळ्या गोष्टीतून. माझे वडील अत्यंत सामान्य ऊसतोड कामगार आहेत. बिचारे 2-2 महिने, माझं 8 किलोमीटर गाव आहे, बीडला सुद्धा येत नाही. त्या वडिलावरती गुन्हा दाखल झाला आणि मी हारलो की आपल्यावर होतोय तोपर्यंत आपण लढूया. मग तू जर वडिलावर आणि आईवर आलं तर लढणं शक्य नाही. मग मी असा विचार केला की संपलं पाहिजे आणि मी एक 6 पानाची सुसाईड नोट लिहिली. त्याच्यामध्ये मी तो उल्लेख केलेला आहे की मी शास्त्री महाराजांकडे सुद्धा गेलो होतो. वारंवार त्यांना सांगितलं की हे आमच्यावरती अन्याय करतायत. माझे आजोबा हे मरेपर्यंत गडाचे सेवेकरी होते, माझ्या आईचे वडील. आम्ही गडाचे सेवेकरी आहोत. आणि मग त्यांना सुद्धा दाद मागितली होती. समाजाच्या न्यायालयात सुद्धा गेलो होतो. अनेक समाजातले जी लोक आहेत त्या प्रत्येकाकडे गेलो होतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांना बोललाय, परंतु त्यांनी सांगितलं तो माझा वैयक्तिक विषय. आता काय वैयक्तिक विषय आहे तर त्यांनी भगवान बाबाच्या समाधीवर हात ठेवून सांगावं की हा माझं याचं नुकसान केलेलं आहे. कुठलंच नुकसान नाही, फक्त भगवान बाबाच्या पायथ्याला 2020ला ऊसतोड कामगाराचा मेळावा घेतला. मी त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष होतो, ऊसतोड कामगार संघटनेचा अध्यक्ष होतो. बाळासाहेबांना आणलं आणि तिथून पुढे हे लोक हातपाय धुवून माझ्या पाठीमागे लागले. एकच भावना आहे की वंजारी समाजातल्या कुठल्याही माणसानं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं नाही. आणि मग अनेकाकडे गेलो पण न्याय मिळाला नाही. शेवटी आम्हाला नियतीच्या न्यायालयात न्याय मिळाला. हा जो न्याय मिळाला ना आज, तो नियतीच्या न्यायालयातला न्याय. आज जर वाल्मिक कराड बाहेर असते तर शिवराज बांगर तुम्हाला इथे दिसला नसता. एक तर मी मकोकामध्ये जेलमध्ये असतो किंवा माझी हत्या झाली असती. वाल्मिक कराडचं असं तुमचं काय वैर होतं की जे तुमचा खून करण्याची सुपारी देण्यापर्यंत जात होतं? वाल्मिक कराडचं माझं वैर काहीच नव्हतं. मी तेच विचारतो की नेमकं वैर काय. पण तुम्हाला एमपीडी ऍक्ट खाली मला जेलमध्ये डांबलं 7 महिने 13 दिवस, एक रास्ता रोको आणि एक अशी केस आहे की त्या केसमध्ये ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलं सुद्धा नाही, हे त्याचं ऍटिट्यूड आहे. त्यांनी सांगितलं होतं की शिवराज बांगरची माझी ओळखही नाही, मी त्याला कधी भेटलो नाही, परंतु मला पोलीस स्टेशनला नेलं आणि मला सही करायला लावली. मला धनंजय मुंडेच्या जवळच्या वाल्मिक कराडचा फोन आला होता की तू सही करून ये, आणि मी सही करून आलो. त्याच्यानंतर त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये की आम्ही ओळखत नाही. ह्या 2 गुन्ह्यावरती त्यांनी मला एमपीडीए लावला. एमपीडीए लावून 7 महिने त्यांनी जेलमध्ये सोडलं. मी आजही धनंजय मुंडे साहेबांना जाहीर आव्हान आहे, वाल्मिक कोण आहे? वाल्मिकची काय अवकात आहे? वाल्मिक हा गुन्हेगार. म्हणजे असले 100 वाल्मिक या रस्त्यावरती फिरतात, पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ना, ताकद, ती धनंजय मुंडे साहेबाची. तेव्हा धनंजय मुंडे साहेबाला असं हात झटकून चालणार नाही. हे जे काही झालंय, जे काही केलंय, हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर केलेलं आहे. नाही तर धनंजय मुंडे साहेब जर वाल्मिकच्या पाठीशी नसतील, कोण कलेक्टर त्याचं ऐकणार आहे? कोण एसपी त्याचं ऐकणार आहे? कोण अधिकारी त्याचं ऐकणार आहे? आम्हाला कॉन्स्टेबल गचुऱ्याला धरून नेतो आणि एसपी त्याला जेवायला वाढतो. ही जी ताकद आहे धनंजय मुंडे साहेब तुमची आहे. आणि तुम्ही आता म्हणताय की हे वाल्मिकनी केलं, हे वाल्मिकचं झालं, वाल्मिकमुळे झालं, असं काही नाही. धनंजय मुंडे साहेब तुम्हाला हात झटकून चालणार नाही. अजितदादाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेंना त्या कृषी विभागातून क्लीन चिट मिळाली असे, परंतु बीड जिल्ह्यात जे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं हत्याकांड झालंय, त्या हत्याकांडाचा पूर्ण छडा लागेपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेला क्लीन चिट मिळालं असं म्हणू शकत नाही. काल धनंजय देशमुख भैयांनी सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये 40 कॉल हे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड या लोकांचे झालेले आहे. आज तुमची सरकार आहे, सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही बाहेर आहे. जर सरकार तुमचं नसताना तुम्ही सुद्धा वाल्मिकच्या बाजूला 9 नंबरमध्ये असता. त्यामुळे माझी जात बदनाम झाली, माझा जिल्हा आणि माझी माती, ह्या मातीला बदनाम करण्याचं काम धनंजय मुंडे साहेब तुमच्या वृत्तीनं केलंय. तुम्ही म्हणले दुश्मनी माझ्यासोबत होती का? धनंजय मुंडे साहेब तुमचा आमचा बांधाला बांध नाही, तुमचं आमचं सोयरपण सुद्धा नाही. तुमच्यासोबत दुश्मनी असल्याचं काय कारण आहे? दुश्मनी ही तुमच्या वृत्तीसोबत आहे. आडवा आला की मारून टाकायचा, आडवा आला की जेलमध्ये टाकायचा, गोरगरिबांना फसवायचं, पैसे घ्यायचे, उद्ध्वस्त करायचं, खोटे केसेस करायच्या. ही जी तुमची वृत्ती आहे, त्या वृत्तीसोबत आमची दुश्मनी आहे. आणि माझे हात जोडून मीडियाला सुद्धा विनंती आहे की ही धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराड ही एक वृत्ती आहे. त्या वृत्तीमुळे हे सगळं झालंय. माझ्या जातीने काही केलेलं नाही. 5-10% लोक आहेत त्यात, परंतु 90% माझा समाज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज टॉपवरती गेला. पद्मश्री तात्याराव लहाने माझ्या समाजाचे, संजय बांगर माझ्या समाजाचा आहे, मनसुख रावतकर माझ्या समाजाचे आहेत, भरत आंधळे माझ्या समाजाचे आहेत. अनेक नावं, अशी हजारो नावं घेता येतील की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवतायत. ही माझ्या समाजाची लोक आहेत. आणि त्या लोकांना मागे सोडून वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराला पुढे करून माझा समाज बदनाम करायचं थांबवा. माझा समाज हा अतिशय चांगला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे, शब्दाला जागणारा माझा समाज आहे, कष्टाळू समाज आहे. त्यामुळं माझा समाज कधी बदनाम नाही, तो होणारही नाही. तुम्ही झालात, तुमचे चेले चपाटे झालेत, आणि त्याचं सगळं जे गठुड आहे ते समाजाच्या खांद्यावरती तुम्ही टाकू नये. आणि जर टाकायचं असेल तर या समाजाची परिषद भगवानगडावर भरावी. ज्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलं मी त्यांना घेऊन येतो, आणि ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही भगवानगडावरती द्यावं. ती मी का केलंय,
कशासाठी केलंय आणि ही जातीतली लोक नाही आहेत का? बापू आंधळेंचा खून नेमका कोणी केलाय आणि त्याच्या मागे तुम्ही आता नाव सांगितलं, त्याच्यामुळे काही मागणी करणार बापू आंधळेचा जो खून आहे, महादेव मुंडेचं स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की बापू आंधळेचा खून हा गोट्या गीते, सोमनाथ सलगरे, राजा फड या लोकांनी केलेला आहे आणि हे स्टेटमेंटमध्ये आहे त्याच्यात. तरीही पोलिसांनी त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही. बापू आंधळे हा अत्यंत गरीब कुटुंबातला वंजारी समाजाचा पोरगा आहे, नातेगोते लहान आहेत आणि कुठल्या ना कुठल्या बबन गीतेंना गुंतवायचं होतं म्हणून बापू आंधळे त्या महादेव गीतेच्या दारात नेऊन मारून टाकलाय. आमची मागणी आहे की त्याच्यामध्ये एसआयटी लावून त्याची फेर चौकशी झाली पाहिजे. एसआयटी मध्ये पंकज कुमावत साहेबासारखा अधिकारी आणि संतोषजी साबळे साहेबासारखे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी मागितलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा आम्ही तीच मागणी करणार आहेत की पंकज कुमावत साहेबाला इथे बोलवा, कारण त्याशिवाय हे सगळं धुवून निघणार नाही. परळीची माती खाणं, परळीची जी माती आहे ना, तुम्ही म्हणता जी बदनाम झाली, त्या मातीच्या आड जे मुर्दे तुम्ही गाडलेत ना गोरगरीब लोकांचे, सामान्याचे, ते बाहेर आल्याशिवाय राहणार. त्यात वाल्मीकरणाचं देखील नाव आहे एफआयआर मध्ये, तर त्यांचा रोल काय नेमका त्याच्यात? हे सगळं वाल्मिक कराडने घडून आणलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला हे लोक 6 वाजता महादेव गीतेच्या घरी आले त्यावेळेला ते वाल्मिक कराडला भेटून त्याच्या जवळून आले होते. पुन्हा तिथून त्यांची बाचाबाची झाली. महादेव गीतेच्या पत्नीने त्यांना विनंती केली, तुम्ही सगळे